Hello students, we are studying the fourth chapter of mathematics, operation on fractions. In the first video, we have already studied the proper fraction, improper fraction and mixed fraction. त्या mixed fraction ला mixed number सुद्धा म्हटलं जातं आणि त्याचं कन्वर्शन करणं आपण शिकलेलो होतो improper to mixed, mixed to improper. आता आपण जे मिक्स्ड फ्रॅक्शन्स आहेत किंवा मिक्स्ड नंबर्स आहेत त्यांची ऍडिशन करणं. आता पहा या ठिकाणी तुम्हाला मिक्स्ड नंबर दिसतोय, हा इथे मिक्स्ड नंबर दिसतोय. दोन्ही मिक्स्ड नंबरची आपल्याला ऍडिशन करून दाखवायचे, इथे सुद्धा ऍडिशन करून दाखवायचे, इथे सबट्रॅक्शन करायचे, इथे सुद्धा सबट्रॅक्शन करायचे. नेमकी कशी केली जाते ते आपण जरा पाहू. याच्या दोन पद्धती आहेत. दोनही पद्धती तुमच्या टेक्स्ट बुक मधून तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. दोन पद्धतीपैकी पहिली पद्धत ही तुलनेनं सोपी आहे, वास्तविक दुसरी ही सोपी आहे, मात्र त्यामध्ये तुम्हाला अगदी मिक्स्ड फ्रॅक्शन मिळवण्यासाठी इम्प्रॉपर मध्ये आधी कन्वर्ट करावं लागतं आणि नंतर ते मिक्स्ड मध्ये कन्वर्ट करावं लागतं. तर त्याला वेळ थोडा जास्त जातो. त्यामुळे आपण पहिलीच पद्धत पाहू. तुम्ही मात्र तुमच्या टेक्स्ट बुक मधल्या दोनही पद्धती पाहून घ्यायच्या आहेत. तर दोन फ्रॅक्शन्स, मिक्स्ड फ्रॅक्शन्स किंवा मिक्स्ड नंबर्स आहेत ज्याची ऍडिशन नेमकी कशी करायला पाहिजे ते जर आपण पाहू. आपल्याला माहिती आहे की 4 and 3/5 प्लस 2 and 1/5 हा इंटिग्रल पार्ट आहे आणि हा फ्रॅक्शनल पार्ट आहे. आपण इंटिग्रल पार्ट हा वेगळा करू शकतो आणि फ्रॅक्शनल पार्ट हा वेगळा करू. म्हणजे आपण कसं लिहू शकतो, 4 प्लस 3/5 प्लस 2 प्लस 1/5, 4 प्लस 3/5 प्लस 2 प्लस 1/5. माझ्यामध्ये प्रत्येकाला हे समजलेलं असेल. इज इक्वल टू, आता 4 आणि 2 हा इंटिग्रल पार्ट आहे, तो वेगळा करू. 4 प्लस 2 आणि जो फ्रॅक्शनल पार्ट आहे तो वेगळा करू. 3/5 प्लस 1/5 इज इक्वल टू इंटिग्रल पार्टचे ऍडिशन होईल 4 प्लस 2 6 प्लस हा जो आहे आता फ्रॅक्शनल पार्ट 3/5 प्लस 1/5. दोनही फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर सेम आहेत. मग डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे हे लाईक फ्रॅक्शन आहे, आपण मागच्या वर्षी शिकलेलो. मग हे जर लाईक फ्रॅक्शन आहे तर याची ऍडिशन करणं अतिशय सोपं आहे. काय करायचं असते, डिनॉमिनेटर तो जो आहे जसाच्या तसा ठेवायचा आणि न्यूमरेटर मध्ये ऍडिशन करायची. 3 प्लस 1 काय होईल, 3 प्लस 1. न्यूमरेटर मध्ये ऍडिशन, सरळ सरळ ऍडिशन, आणि डिनॉमिनेटर हा मात्र जसाच्या तसाच ठेवायचा. कधी, जेव्हा लाईक फ्रॅक्शन्स असतील तेव्हा. इज इक्वल टू आता किती मिळेल, 6 प्लस 3 प्लस 1 4/5. आणि आता याचा आपण दोन मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये, तर फायनली आन्सर सुद्धा आपल्याला मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये मिळवायचा आहे. म्हणून आपल्याला काय मिळेल, 6 and 4/5. या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सोडवता येतं. मात्र इथे फ्रॅक्शनल पार्ट हा लाईक फ्रॅक्शन होते, इथे मात्र फ्रॅक्शनल पार्ट, फक्त फ्रॅक्शनल पार्ट पहा, हे अनलाईक फ्रॅक्शन आहे. मग अशा वेळेस नेमकं आपली काही चुका होऊ नये म्हणून हे पण एक एक्झाम्पल पाहू. इज इक्वल टू, पहिल्यांदा आपण अगदी सेपरेट करू. 2 प्लस 1/7 प्लस 3 प्लस 1/2. नाउ लेट्स सेपरेट द इंटिग्रल and fractional part. Integral part 2 plus 3, integral part, fractional part वेगळा करू, प्लस 1/7 प्लस 1/2. माझ्यामध्ये इथपर्यंत कुणालाही अडचण जायला नको.
इज इक्वल टू इंटिग्रल पार्टची बेरीज करा 2 + 3 5. ठीक आहे. फ्रॅक्शनल पार्ट आहेत ते दोन्ही 1/7 + 1/2 इथे होते 3/5 + 1/5. आता इथे दोनही फ्रॅक्शनल पार्ट हे लाईक फ्रॅक्शन होते, डिनॉमिनेटर सारखा होता. इथे मात्र तसं नाही आहे, इथे डिनॉमिनेटर हा वेगळा आहे. मग अशा वेळेस काय करायचं, प्लस डिनॉमिनेटर्स जर डिफरंट असतील म्हणजे अनलाइक फ्रॅक्शन्स असतील तर अशा वेळेस ऍडिशन आपल्याला करता येते. आपण काय करायला पाहिजे, एकतर क्रॉस मल्टिप्लिकेशन, ठीक आहे, आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे कसं होईल ते 1 × 2 2 प्लस 1 × 7 7 आणि आता डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 2 × 7 40. हे इज इक्वल टू 5 प्लस 2 + 7 किती होईल 9/40. आता आपण मिक्स्ड फ्रॅक्शन तयार करू 5 and 9/40. माझ्या मते तुम्हाला लक्षात आलेलं असेल. असं सबट्रॅक्शनचं पाहू, असंच आपण सबट्रॅक्शनचं पाहू. इथे मी थोडा बदल करतो. आता हे एक एक्झाम्पल आहे. सबट्रॅक्शन करतो आपण पहिल्या मिक्स्ड फ्रॅक्शन मधून हा दुसरा मिक्स्ड फ्रॅक्शन सबट्रॅक्ट करू. इज इक्वल टू 5 प्लस 1/2 मायनस इथे ब्रॅकेट द्यावं लागेल आपल्याला 3 प्लस 1/4. तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर इकडे तर असं तुम्ही ब्रॅकेट दिला नाही, सबट्रॅक्शन असल्याबरोबर इथे ब्रॅकेट का दिला? कारण लक्षात घ्या इथे हा मायनस जो आहे हा जसा 3 ला लागू आहे तसाच मायनस हा 1/4 ला सुद्धा लागू आहे. म्हणजे आपण कॅन्सल करू शकतो 5 प्लस 1/2 मायनस मायनस आणि इथे प्लस आहे, मायनस इंटू प्लस आपण शिकलेलो आहोत, मायनस होतं मग 3 मायनस 3 आणि हे मायनस इंटू प्लस मायनस होईल 1/4. आलं की नाही लक्षात? मायनस इंटू 3 म्हणजे काय प्लस आहे, मायनस इंटू प्लस मायनस 3 आणि मायनस इंटू या प्लस ला लागू होईल मायनस इंटू प्लस पुन्हा मायनस 1/4 जसे तसे. इज इक्वल टू आता इंटिग्रल पार्ट सेपरेट करू 5 मायनस 3 आणि आता नॉन इंटिग्रल पार्ट जो आहे म्हणजे फ्रॅक्शनल पार्ट जो आहे तो वेगळा करू प्लस 1/2 मायनस 1/4. ठीक आहे. इज इक्वल टू 5 मायनस 3 इंटिग्रल पार्ट 2. ठीक आहे. तर 1/2 मायनस 1/4 आहे. आपल्याला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन दोन पद्धतीने करता येतं. लाईक फ्रॅक्शन आहेत का? नाही. तर आपण पाहू 5 मायनस 3 इंटिग्रल पार्ट जो आहे त्याचं सबट्रॅक्शन केलं 2. त्यानंतर 1/2 मायनस 1/4 लाईक फ्रॅक्शन आहेत का? नाही. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला उत्तर येतं. मात्र आपल्याला सहज ह्या अनलाईक फ्रॅक्शनचं लाईक फ्रॅक्शन सुद्धा कन्वर्ट करता येतं. म्हणजे आपण हे असंही सोडू शकतो प्लस 1 into 2 upon 2 into 2 minus 1/4. काय केलं जरा ते लक्षात घ्या. हा तर पाठ समजला तुम्हाला. मग हे दोन्ही काय आहे फ्रॅक्शन्स. तर मात्र ते अनलाईक फ्रॅक्शन आहे. सहज लाईक मध्ये होतात काय? तर हो होतात. म्हणजे ह्या 2 ला 2 ने मल्टिप्लाय जर केलं तर 4 मिळून जातात आपल्याला. ह्या 2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर या 1 ला सुद्धा 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून आपण 2 ने मल्टिप्लाय केलं. जेणेकरून असं काय केलं आपण
2 प्लस जसेच्या तसे 1 into 2 2 upon 2 into 2 4 minus 1 upon 4. इथे 1 upon 2 minus 1 upon 4 होतं. आता इथे 2 upon 4 minus 1 upon 4 आहे. लाईक फ्रॅक्शन मिळाले आपल्याला सहज, म्हणून हे आपण केलं. 2 2 ने मल्टिप्लाय केलं. 2 2 ने मल्टिप्लाय याला केल्यामुळे आपल्याला इथे 4 मिळाले, इथेही 4, म्हणजे लाईक फ्रॅक्शन मिळाले. आता आपल्याला सोडवायला काही अडचण नाही. 2 प्लस लाईक फ्रॅक्शन आहे, डिनॉमिनेटर काय राहील जसाच्या तसाच. न्यूमरेटर मध्ये इथे सबट्रॅक्शन आहे, त्यामुळे आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. 2 minus 1 इज इक्वल टू 2 प्लस 2 minus 1 1 upon 4. आता मिक्स मध्ये कन्वर्ट करू. 2 and 1 upon 4 म्हणजे या दोन मिक्स्ड नंबरचं कन्व्हर्शन, म्हणजे या दोन मिक्स नंबरची सबट्रॅक्शन आपल्याला मिक्स नंबरच मिळाले. आता हे एक्झाम्पल सोडू. अगदी याच पद्धतीने इंटिग्रल अँड फ्रॅक्शनल पार्ट जरा सेपरेट करू. 10 प्लस 1 upon 5 मायनस मायनस असल्यामुळे इथे काय द्यायचा ब्रॅकेट 3 प्लस 1 upon 6 इज इक्वल टू ब्रॅकेट सोडू पहिल्यांदा 10 प्लस 1 upon 5 मायनस 3 मायनस 1 upon 6. म्हणजे आपण समजलेलं कसं आहे. इज इक्वल टू इंटिग्रल पार्ट सेपरेट करू. 10 मायनस 3 फ्रॅक्शनल पार्ट प्लस 1 upon 5 मायनस 1 upon 6 इज इक्वल टू 10 मायनस 3 7. इंटिग्रल पार्टचा फायनल आन्सर आपल्याला मिळाला 7. आता आपल्याला सोडवायचं आहे फ्रॅक्शनल पार्टचं सबट्रॅक्शन. लाईक फ्रॅक्शन आहे का? नाही. अनलाईक फ्रॅक्शन आहे, मात्र सहज लाईक मध्ये कन्वर्ट करता येतं काय? जसं इथे आपण सहज लाईक मध्ये कन्वर्ट केलं. 2 4 होतं, तर इंटू 2 केल्याबरोबर इथं 4 मिळून गेले. मग इथे इंटू 2 केला आपण, त्यामुळे व्हॅल्यू बदलली नाही. इथे आपल्याला सहज मिळतं का? नाही. म्हणून आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. मग काय होईल? प्लस 1 into 6 6 मायनस 1 into 5 5 आणि डिनॉमिनेटर 5 into 6 6 पंच 30 30 इज इक्वल टू 7 प्लस 6 minus 5 1 upon 30 आणि मिक्स नंबर आपल्याला मिळेल 7 and 1 upon 30. In this way we can subtract this mixed number. आता आपण असंच जे मिक्स्ड नंबर्स होते किंवा फ्रॅक्शन्स होते, आता इथे आपल्याला दिसतात की प्रॉपर फ्रॅक्शन आहेत. याची ऍडिशन सबट्रॅक्शन करून आपल्याला हे वर्ड प्रॉब्लेम सोडवता येतात काय हे जरा पाहू आपण. या एक्झाम्पल मध्ये पहा काय म्हटलेलं आहे की संदीप filled water in 4/7 of an empty tank. After that, Ramakant filled 1/4 more of same tank. Then Umesh used 3/14 part of the tank to water the garden. If the tank has the maximum capacity of 560 liters, how many liters of the water will be left in the tank? जे आता हे जे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल आपल्याला ऍक्च्युअली त्याचा अर्थ समजायला पाहिजे. म्हणजे एक पाण्याची टँक आहे, एक पाण्याची टँक आहे. आपण आपल्या समजण्यासाठी असं समजू की ही टँक आहे, ठीक आहे. ह्या टँकची फुलेस्ट कॅपॅसिटी, फुल कॅपॅसिटी किती दिलेली आहे? फुल कॅपॅसिटी 560 लिटर. किती कॅपॅसिटी आहे याची? 560 लिटर्स एवढी या टँकची कॅपॅसिटी आहे, फुलेस्ट कॅपॅसिटी. मग
आहेत की हे टँक सुरुवातीला पूर्ण रिकामं होतं. संदीप filled water in the 4/7 of an empty tank. म्हणजे हे टँक सुरुवातीला पूर्ण रिकामं होतं. ठीक आहे. आणि ह्या रिकाम्या टँक मध्ये संदीपने 4/7 ऑफ एन एम्प्टी टँक, ह्या टँकच्या जवळपास 4/7 म्हणजे एवढा पार्ट हा 4/7 पार्ट संदीपने फिल केला. आफ्टर दॅट रमाकांत फिल्ड 1/4 मोर ऑफ द सेम टँक. ह्याच टँकचा पुन्हा 1/4 टँक हा 1/4 एवढा पार्ट हा रमाकांतने फिल केला. हा पार्ट संदीपने केला, हा पार्ट रमाकांतने फिल केला. मग आता टोटल पाणी एवढं झालं. पुढे म्हटलेलं आहे की देन उमेश यूज्ड द 3/14 पार्ट ऑफ द टँक टू द वॉटर द गार्डन. मग आता एवढं जे पाणी होतं, ह्या पाण्यातला 3/14 एवढा पार्ट, 3/14 एवढा पार्ट म्हणजे जवळपास समजा एवढा पार्ट हा काय केला उमेशने, 3/14 पार्ट उमेशने गार्डनला पाणी देण्यासाठी यामधलं 3/14 एवढा पार्ट त्यांना पाणी दिलं. तर आणि याची पूर्ण कॅपॅसिटी तुला सुद्धा आपल्याला दिलेली आहे की 560 लिटरची ह्या टँकची कॅपॅसिटी आहे. तर हाऊ मेनी लिटर्स ऑफ द वॉटर विल बी लेफ्ट इन द टँक. तर ह्या टँक मध्ये किती पाणी शिल्लक आहे मला सांगा. एवढं पाणी संदीपने भरलं, एवढं पाणी कोणी भरलं रमाकांतने. टोटल एवढं झालं, त्यापैकी एवढं पुन्हा उमेशने वापरलं झाडांना पाणी देण्यासाठी. मग आता एवढं शिल्लक राहिलेलं पाणी, हे पाणी नेमकं किती आहे हे आपल्याला काढून दाखवायचं आहे. तर कसं शोधायचं. संदीपने पाणी भरलं 4/7, रमाकांतने भरलं 1/4. म्हणजे दोघांची काय करायला लागेल बेरीज. आणि दोघांनी भरलेलं पाणी जेवढं होईल त्यामधून उमेशने किती पाणी वापरलं 3/14 एवढं पाणी वापरलं. तेवढं पाणी काय होईल -2. तर मग किती पाणी शिल्लक राहिलं. तर मग आपल्याला ह्या दोघांची ऍडिशन आणि याची सबट्रॅक्शन आपण आधी करून घेऊ. जे आपल्याला करता येते आपल्याला माहिती आहे अनलाईक फ्रॅक्शन आहे, सहज लाईक मध्ये कन्वर्ट होतात काय नाही. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. कसं होतं 4 × 4 16 प्लस 7 × 1 7 अपॉन 7 × 4 28 minus 3/14 as it is equal to 16 plus 7 23/28 minus 3/14 is equal to, आता हे आपल्याला मिळालं -3/14 आहे. अनलाईक फ्रॅक्शन आहे, सहज लाईक कन्वर्ट करता येतात पहा. 14 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 28 मिळतात आणि इंटू 2 इथे इंटू 2 करू आपण. म्हणजे काय होईल 23/28 मायनस 3/14 इंटू 2 इंटू 2 इज इक्वल टू, जरा इकडे सोडू, 23/28 minus 3 × 2 6/28 is equal to, लाईक फ्रॅक्शन मिळाले, डिनोमिनेटर सेम राहील, न्यूमरेटर मध्ये सबट्रॅक्शन होईल. 23 - 6 17, म्हणजे त्या टँक मध्ये 17/28 एवढं पाणी शिल्लक असेल. मात्र हे फ्रॅक्शन झालं. आपल्याला ऍक्च्युअल किती लिटर पाणी शिल्लक आहे ते काढायचं आहे. तर फुल कॅपॅसिटी किती आहे त्याची 560. 17/28 म्हणजे आपण काय म्हणू कॅपॅसिटी इज 560 liters. Therefore किती
पाणी शिल्लक आहे. हाऊ मेनी लिटर्स ऑफ द वॉटर विल बी लेफ्ट इन द टँक. टँक मध्ये किती पाणी शिल्लक आहे? तर कपॅसिटीच्या 17/28 एवढं पाणी शिल्लक आहे. म्हणजे कपॅसिटीच्या 17/28 into 560 एवढं पाणी शिल्लक आहे. शिल्लक पाणी किती आहे? 17/28 आहे. आपण असंही लिहू शकतो की वॉटर लेफ्ट किती पाणी शिल्लक आहे? तर 17/28 into 560 म्हणजे 560 च्या 17/28 किंवा इथे आपण सध्या ऑफ लिहू शकतो. 17/28 ऑफ 560 लिटर जेवढ्या पाण्याच्या 17/28 पाणी शिल्लक आहे इज इक्वल टू 17/28 इंटू ऑफच्या जागी आपण मल्टिप्लिकेशनचं चिन्ह घेऊ इज इक्वल टू. आता हे सोडवत असताना आपल्याला सोडवता येते हे 28 मल्टिप्लिकेशन करत असताना 28 एक 28 28 गुणे 56 बरोबर आहे. आणि इथे 0 असताना इथे 20 म्हणजे 70 into 20 इज इक्वल टू 17 एक 17 17 दुणे 34 म्हणजे 340 लिटर एवढं पाणी शिल्लक असेल. म्हणजे आपण फायनल आन्सर लिहू की हाऊ मेनी लिटर्स ऑफ द वॉटर विल बी लेफ्ट. तर आपण म्हणू की 340 लिटर्स ऑफ वॉटर will be left in the tank. तर टँक मध्ये एवढं पाणी शिल्लक असेल. हे मी एक वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला समजवून दिलं जे तुमच्या प्रॉब्लेम सेट मधलं शेवटचं एक्झाम्पल आहे. क्वेश्चन नंबर 1 ऍडिशनचे एक्झाम्पल आहेत, क्वेश्चन नंबर 2 सबट्रॅक्शनचे एक्झाम्पल आहेत आणि क्वेश्चन नंबर 3 वर्ड प्रॉब्लेम आहे. तर वर्ड प्रॉब्लेम मधलं तिसरं वर्ड प्रॉब्लेम मी तुम्हाला समजून दिले. उरलेले जे पहिला आणि दुसरा वर्ड प्रॉब्लेम आहे ते मात्र तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये सोडवायचं आहे. हे जे आधीचं जे सगळं शिकवलेलं आहे तेही आधी सोडवायचं आणि नंतरच जो प्रॉब्लेम सेट नाही माझ्याकडे प्रॅक्टिस सेट आहे तर प्रॅक्टिस सेट नंतर सोडवायचं. आधी ब्लॅकबोर्ड वरचं लिहायचं आणि नंतर प्रॅक्टिस सेट सोडवायचा तुमच्या नोटबुक मध्ये.